तर नमस्कार मित्रांनो, आम्ही आज आलो होतो कुसुम ह्या गावामध्ये काळूआईचं मंदिर आहे. आणि हे बघा, त्या ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर इथे पाऊस हा 4 महिने चालूच असतो, बंद कधीच होत नाही. आणि हे बघा, झाडावरती जर तुम्ही बघितलं तर पूर्ण शेवाळ आहे बघा. आणि तुम्हाला विशेष म्हणजे आपल्या मराठवाड्यातल्या लोकांसाठी एक असं शेती दाखवणार आहे की तिथं भात पिकतोय. आणि चला मग पुढचा कॅमेरा लावतोय मित्रांनो. हे बघा, इकडे जर तुम्ही बघितलं, हे जे दिसतंय हे गवत आहे. आणि आम्ही चाललोत बघा भाताच्या शेतामध्ये. आपल्या इकडे भात म्हणतात त्याला. हे बघा किती मस्त आहे मित्रांनो. आणि ह्या वर्षी पाऊस तरी पण कमी आहे असं इथल्या लोकांचं म्हणणं आहे. हे बघा, हे सगळं जे दिसतंय हे भाताचं शेत आहे. हे बघा, आणि पूर्ण ह्या ठिकाणी जर बघितलं तर इकडे मंदिर आहे मित्रांनो. हे बघा मंदिर. आगे जाओ, खेत में जाओ, खेत में जाओ, बस खेत में जाओ. अभी हे मेरा दोस्त कॅमेरा चलाने वाला आहे. हे बघा, पूर्ण ह्या ठिकाणी जर बघितलं तुम्ही, पूर्ण ह्या ठिकाणी जर बघितलं तर मला खूप आनंद झाला मित्रांनो इकडे आल्यानंतर. आणि खरंच आनंदाची गोष्ट आहे. योगायोग असतो कुठं बी जाण्याचा. तर आम्ही इकडे आलोत. हे माझे MP वरचे 2 मित्र आहेत, ते दोघंजण आले होते. त्यांना काय कॅमेऱ्याचं एवढं नॉलेज नाही आहे, पण तरी बी त्यांनी कॅमेरा धरलेला आहे मित्रांनो. आणि हे बघा, आता हा मित्र आहे MP वरचा आहे. त्यांनी कॅमेरा धरला, म्हणजे कॅमेऱ्याचं एवढं काय नॉलेज नाही त्याला. यूपी बस्ती, हाँ, यूपी बस्ती का है वो, गोरखपुर के बाद. गोरखपुर के रहने वाले हैं. उन्होंने कॅमेरा चलाया है, इसलिए उनका भी धन्यवाद. आणि तुम्हाला कसं वाटलं भाताचं शेत ते कमेंटमध्ये नक्कीच सांगा. धन्यवाद.